भगवती माता की जय, रेणुका माता की जय, तुळजा भवानी माता की जय, सप्तशृंगी माता की जय। आज आपल्या गावामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे अत्यंत कर्तबगार जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं गोदा ते नर्मदा आणि सीना ते नर्मदा अशा 2 यात्रा काल सुरू झालेल्या आहेत आणि या यात्रेचं आगमन आज आपल्या गावात झालंय। माननीय विखे पाटील साहेबांच्यासाठी जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा। नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा भव्य जलयात्रेचे श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। या जलयात्रेत नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा भव्य जलयात्रेचे श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। या जलयात्रेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते। त्यांच्या आगमनावेळी सनई वाद्याच्या मंगलमय गजरात, जलसंवर्धनाच्या घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी भगवती माता मंदिरात दर्शन घेतले। त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधत जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षण याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। जलयात्रा आली दारी, पाणी वाचवणे आपली जबाबदारी। जलयात्रा आली दारी, पाणी वाचवणे आपली जबाबदारी हा संदेश यावेळी प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला। या प्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्कर खर्डे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, विविध पदाधिकारी, मान्यवर, महिला भगिनी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोल्हार भगवतीपुरातील या स्वागत सोहळ्यानं जलसंवर्धनाचा संदेश गावागावात पोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। आपला जो प्रयत्न आहे जे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उत्तरपूर्व महाराष्ट्रात त्यासाठी या 2 महत्त्वाच्या जागा आहेत। दोन्ही नद्यांचा एक वेगळं असं बरोबर स्थान आहे, वेगळं आविष्कार आहे। दोन्ही नद्यांच्या अनेक प्रकारचं आणि संवर्धनाचं बऱ्याच त्यामुळे अध्यात्माची थोडं आपण त्या यात्रेला येऊ लोकांमध्ये पाण्याच्या संदर्भात अधिक आनंद करत आहे। येणाऱ्या काळामध्ये पाणी किती गव्हर्नर प्रमाणात आहे याची प्रतिक्रिया आहे लोकांना यायची काय आहे 300 वर्षापूर्वी त्याची उपयुक्तता किती मोठी आहे
पुढे काढले. वर्षानंतर त्याचं प्राप्त झाले हे आयोजित करण्याचं काम त्याचबरोबर अश्विनी दास सगळ्या कोणाला त्याच्यामध्ये जो आपण होणार त्या यात्रेला स्वागत करण्यासाठी उपस्थित राहिला. भगवती माता की रेणुका माता की तुळजा भवानी माता की सप्तशृंगी माता की आज आपल्या गावामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे अत्यंत कर्तबगार जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं गोदा ते नर्मदा आणि सीना ते नर्मदा अशा 2 यात्रा काल सुरू झालेल्या आहेत आणि या यात्रेचं आगमन आज आपल्या गावात झालंय. माननीय विखे पाटील साहेबांच्यासाठी जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा. यासाठी टाळ्या वाजवा म्हटलं की पहिल्यांदा अशी यात्रा निघते गोदा ते नर्मदा. पहिल्यांदा अशी यात्रा निघते अहिल्या देवींची जन्मभूमी ते अहिल्या देवींची कर्मभूमी आणि ते पण यात्रा निघत्या जल जागृती यात्रा. पाण्याचं महत्व लोकांना समजलं पाहिजे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये क्रांती पाण्याशिवाय होऊ शकत नाही. हे अखंड महाराष्ट्राला समजावं आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जे कार्य आहे ते नवीन पिढीच्या मध्ये जावं यासाठी अत्यंत व्यवस्थितपणे या यात्रेचं आयोजन माननीय विखे पाटील साहेबांनी केलेलं आहे. माननीय सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे नेते या यात्रेत कालपासून सोबत आहेत आणि तुम्ही सगळी गावातली मंडळी इतक्या उन्हात सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित आहात त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमचा आभार व्यक्त करतो. खरं तर अत्यंत पवित्र मंदिरामध्ये येण्याचा योग माननीय विखे पाटील साहेबांच्या मुळे मला लाभला. कारण आपण सगळे देवाला मानणारी लोक आहोत. देवावरती आपली प्रचंड श्रद्धा प्रचंड निष्ठा असते. आपलं चांगलं झालं तरी आपण देवाला सांगतो, वाईट झालं संकट आलं तरी देवाच्या पुढेच आपण गारणं घालतो. आणि 3.5 पीठापैकी एक असणाऱ्या आपल्या या शक्तीपीठामध्ये येण्याचा योग आम्हाला लाभला हे आमचं खरं तर भाग्य आहे असं मी समजतो. खरं तर अहिल्या देवींचं खूप मोठं काम आहे. अखंड हिंदुस्थानामध्ये पूर्वी हा देश राजा राजवाड्यांच्या ताब्यामध्ये होता, संस्थानिकांच्या ताब्यामध्ये होता आणि अत्यंत प्रतिकूल काळामध्ये जेव्हा मुघल साम्राज्य या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू मंदिरांच्या वरती आक्रमण करत होतं. मंदिरांची तोडफोड करणं, मंदिरांच्या मूर्तींची विटंबना करणं, मंदिरांची शिखरं काढणं असं खूप चुकीचं काम त्या काळात चालू होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे या देशामध्ये पोकळी निर्माण झाली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर लगेच 9 वर्षामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचं निधन झालं आणि मग या सगळ्या धर्माची पताका ही पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या खांद्यावरती आली आणि अखंड हिंदुस्थानभर त्यांनी फार मोठं काम उभा केलंय. जेवढे सगळे 12 ज्योतिर्लिंग असतील, वेगवेगळी मंदिर असतील, वेगवेगळे घाट असतील, धर्मशाळा असतील, सर्व ठिकाणी अहिल्या देवीचं काम दिसतंय. बारवा असतील, हे जे जल व्यवस्थापनाचं काम अहिल्या देवीच्या काळामध्ये झालंय त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळी तालुके आहेत त्या तालुक्याचा कायमचा दुष्काळ संपवण्याचा निर्णय संकल्प या यात्रेच्या निमित्तानं घेतलेला आहे. आणि त्यामुळे यात्रा तुम्ही साधी सोपी सरळ समजू नका. यात्रेचं महत्व खूप आहे. माननीय देवाभाऊ विखे पाटील साहेब या महाराष्ट्रामध्ये पाण्याचं खूप मोठं राजकारण झालं. पाण्याचं वापर हे राजकीय हत्यार म्हणून केला गेला. ज्या भागामध्ये लोक आपल्याला नुसती वापरून घ्यायचे त्या भागाला पाणी दिलं गेलं नाही. परंतु आता सर्व दूर महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना असेल किंवा महाराष्ट्रातल्या नद्या जोडण्याचा प्रकल्प असेल किंवा
अशा अनेक योजना या आता जलसंपदा खात्याच्या माध्यमातून काम करतायत. म्हणजे या महाराष्ट्रातला दुष्काळ कायमचा संपवायचा, समुद्राला वाहून जाणारं पाणी उचलून इकडं आणायचं ही संकल्पना कुणालाच कधी सुचली नाही. समुद्रात एवढं पाणी वाहून जात आहे आणि ते परत दुष्काळी भागातल्या लोकांना दिलं पाहिजे असं कुणाच्याही डोक्यात आलं नाही. समुद्र काय आपलं सरकार आल्याच्यानंतर निर्माण झालं नाही. समुद्र अनेक वर्षापासूनच आहे किंवा पाऊस पण अनेक वर्षापासून पडतोय. सरकार पण अनेक वर्षे आहे, जलसंपदा खात्याला मंत्री पण अनेक वर्षे आहे, राज्याला मुख्यमंत्री पण अनेक वर्षे आहे. परंतु देवाभाऊ आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी संकल्पना मांडली आहे ती संकल्पना शेतकऱ्यांचं आयुष्य बदलणारी संकल्पना आहे. आणि मी भगवती मातेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून खूप चांगलं पुण्याचं काम महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी घडतंय. ज्यांनी दुष्काळ बघितलाय त्यांना त्यांच्या व्यथा माहीत आहे, ज्याला दुष्काळ माहीत नाही त्यांना त्या व्यथा माहीत नाही. एक हल्ला पाण्यासाठी जेव्हा दिवस एखादी माऊली टँकरची वाट बघत बसते, त्या माऊलीला माहित आहे की दुष्काळाची किंमत काय आहे. किंवा टँकर आल्याच्या नंतर आपलं गाव त्या टँकरच्या भोवती फिरतं आणि मग मारामाऱ्या होतात टँकरच्या एक कळशीच्या पाण्यावरनं आणि परत 10 वर्ष कोट घेत जाते. त्या घरातल्या लोकांना कळतं की अरे एका कळशीच्या पाण्याचं महत्व काय आहे. किंवा गावात कधीतरी 10 दिवसानं नळाला पाणी येतं आणि त्या नळाला अशी एक अर्धा किलोमीटर रांग लागलेली असते पाणी भरण्यासाठी. त्या लोकांना महत्व माहिती आहे. दारामध्ये एक जरी म्हैस असली तर तिला एक गवत पेंडी एक गवत टाकायची, त्या शेतकऱ्यांची ऐपत होत नाही कारण तिथं शेतामध्ये काही उगवतच नाही. अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याचं काम ते जलसंपदा खात्याच्या माध्यमातून सुरू आहे. मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो तिथं एका वेळी 2000 कोटी रुपयाचं काम सुरू आहे. हे शक्यच नाही. मी माझ्या राजकारणात सुरुवातच या आंदोलन झाले. मंत्र्यांना येऊ देणं, मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणं, जेल भरो करणं, रास्ता रोको करणं, चाबूक मोर्चा करणं, गाढवाचा मोर्चा करणं, मेघाचा मोर्चा करणं, बैलगाड्याचा अनेक प्रकार मी केले. मला माहित आहे माझी सुरुवातच यातून झाली आहे. एखाद्या गावातल्या आमच्या माणसाला कावीळ झाली, कुणीतरी 8 दिवसाचं कांदा त्याला खायला द्या, अख्या तालुक्यात दिवसाचं कांदा मिळत नव्हतं. आज देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये माझ्या तालुक्यामध्ये शेतकरी मला भेटतात, अरे उसाची पोळी आम्हाला द्या की ऊस तोडायला पोळी मिळत झाल्या. इतका बदल 10 वर्षामध्ये आपल्या तालुक्यात झाला. इतका बदल. त्या लोकांना दुष्काळाचं महत्व माहित आहे. आता माझ्या जत तालुक्यामध्ये 35,000 ऊसतोड मजूर हे ऊस तोडीला जातात. मला आनंद आहे देवाभाऊच्या आणि विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात 2027 ला एक सुद्धा ऊसतोड मजूर माझ्या तालुक्यातून ऊस तोडीला जाणार नाही. मला विश्वास आहे. कारण आता परवा विखे पाटील साहेब आले होते, आमच्या बोगद्याचं काम सुरू आहे. सुरू होतं 1600 मीटर बोगद्याचं काम आणि शेवटचं प्लास्टिक माननीय विखे पाटील साहेबांच्या हाती झालं. बोगद्याचं काम पूर्ण झालं. लोकांच्या मध्ये इतकं आनंदाचं वातावरण तयार झालं. त्याला विश्वास बसला की 2026च्या डिसेंबरमध्ये आमच्या तलावात पाणी येणार. हा एक तालुक्याचा विषय मी सांगतोय. असे अनेक तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते पाण्याची वाट बघतायत आणि त्याला विश्वास आहे की देवाभाऊ आणि विखे पाटील साहेब 1,00,000% त्यांना पाणी देणार. हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विश्वास बसलाय. त्याचं कारण असं आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये 100 कोटी रुपये फंड मिळायचा 2 वर्षात. 100 कोटी म्हणजे 2 किलोमीटर कॅनॉल खोदून ठेवायचा. तेवढं तुम्हाला बरोबर आहे. कॅनॉलचं काम सुरू आहे. परत 2 वर्षानंतर 100 कोटी मिळायचे. परत 2 किलोमीटर कॅनॉल खोलायचा. आता तशी भानगडच नाही. 5,000 7,000 काल तर सिन्नरमध्ये मी साहेबांचं भाषण ऐकलं. सिन्नर तालुक्याच्या योजनेसाठी 12,000 कोटी रुपये ते एकच आता देत आहेत सरकारच्या मधून. 12,000 कोटी. अरे पूर्व भारतातल्या एका राज्याचं बजेट आहे 12,000 कोटी. आपलं सरकार एका योजनेला देत आहे. एका योजनेला वस्तुस्थिती आहे. आपण 47,000 कोटी आपल्या लाडक्या बहिणीच्या स्कीमवरती आपलं सरकार खर्च करतं. या देशातली 10-12 राज्य असेल की त्यांचं 47,000 कोटी बजेटच नाही. आपलं सरकार करतंय. आपलं सरकार शेतकऱ्यांच्या लाईट बिल माफीवरती जेवढं खर्च करतंय तेवढं काय एका सरकारचं बजेट आहे. म्हणजे आपलं सरकार शेतकऱ्याला केंद्रबिंदू स्थानी मानून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतंय. आणि विखे पाटील साहेब आपली जी योजना आणि बंदिस्त पाहिजे इतकी चांगली योजना आहे. नाहीतर अगोदर कसं एका गावात पाणी आलं तिथली लोक दंगलशाही करायला खाली जाऊन द्यायचे नाही. आता इतकी जबरदस्त स्कीम येते. आमच्या तालुक्यात असं केलंय डायरेक्ट 60 किलोमीटरवरती पाणी सोडायचं असतं तर योजनेमध्ये तशी तरतूद करून ठेवल्या. डायरेक्ट तिथं पाणी सोडता येते. मध्ये आधी कोणाला काढवता येत नाही. म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा न्याय मिळावा. आणि अहिल्या देवीच्या 30 शताब्दी जयंतीच्या निमित्तानं सरकार गेलं
पहिल्यांदा कुठे असतं, मी 10वीला असल्यापासून 4वीला येतो अहिल्यादेवीच्या जयंतीला. मी 10वीला असल्यापासून कटकुळा महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्मगाव, मी 10वीला असल्यापासून 9वीला असल्या उमाजीबाई यांचा जन्मगाव घेवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणेला जातो. सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव तालुका खंडाळा जिल्हा साताऱ्याला जातो. मल्हारराव होळकरांचा जन्मगाव हुडमुडला जातो. परंतु अहिल्यादेवीची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरं कधीच करताना मी बघितलं नाही. मी सरकारला खरंच मनापासून धन्यवाद देतो, मनापासून. कधी शक्य नाही हो, काय काय करायला फोटोच माहित नाही. आता ते मुलगा फोटो कुठं आहे, अहिल्यादेवीचा फोटो कुठं आहे, सावित्रीबाईचा फोटो कुठं आहे, लोकांना माहिती होतं. हे त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली 10 मे 2025 ला, आणि त्याने सांगितलं हे त्रिशताब्दीचं जयंतीचं वर्ष आहे, आपलं देशभर साजरं करायचं. सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री होते. तुम्ही बघा 31 मे 2025 च्या अगोदर 10 दिवस, नंतर 10 दिवस देशातल्या सगळ्या राज्याचे प्रमुख, जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ त्यांनी अहिल्यादेवीची जयंती साजरी केली. आपल्या या आमंत्रणाचं लाभ अहिल्याकडे एका वर्षात काम केलंय. आता त्याच्यावरची फिगर म्हणून जलसंपदा खात्याच्या माध्यमातून जन्मभूमी ते कर्मभूमी आणि गोदाचा उगमस्थान ते नर्मदा अशी पहिल्यांदा एवढी मोठी यात्रा निघते. लोकांच्या मध्ये एकदम माहोल तयार झालाय. गावागावात स्वागताला उभे पुन्हा गावात बायका पोरांसहित सगळी मंडळी इतक्या जल्लोषात स्वागत करताय. मला 100% खात्री आहे, 100% विश्वास आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्तानं जलसंपदा खात्याने काढलेली जनजागृती यात्रा महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या संदर्भातली क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचं सर्व पुण्य हे सरकारला लाभेल. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदय यांना खूप खूप लोकांचं पुण्य लाभेल, हेच मी या निमित्तानं बोलतो. आणि परत एकदा आमचं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जय. बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव गायकवाड आज या ठिकाणी आपल्या भगवती मातेच्या पवित्र समारंभामध्ये बोधा नर्मदा झालेला आहे. आपला सामाजिक नेते महाराष्ट्र जलसंपदा मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार दादा पाटील, आदरणीय आमदार पडवळ साहेब, आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जलयात्रा आपल्या जलपात्र शिबिर जाणार आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्रीदादांच्या नेतृत्वाखाली आता राजमाता अहिल्यादेवीच्या जन्मस्थानी यात्रा शिर्डीला जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही एकत्र राहून या महेश्वरीला त्या ठिकाणी अहिल्यादेवीची यात्रा त्या ठिकाणी जाणार आहे. या ठिकाणी आपण जास्त वेळ नाही घेता, हे सर्व तिन्ही ठिकाणच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्याचे पदाधिकारी आले, आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं, आपल्या विरोधीमध्ये आशीर्वाद घेतले, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्व कोला भगवती पूर्वची दृष्टी ग्रामसंघाच्या वतीनं त्यांची यात्रा यशस्वी हो, अतिशय सुखदायी हो अशी त्यांनी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.